नमस्कार. स्वादास्वादमध्ये स्वागत आहे तुमचं. अंडा करी तर आपण नेहमीच बनवतो व खातो, पण आज आपल्याला अतिशय स्वादिष्ट अशी शेव घालून अंडा करी करायची आहे. आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर इतरांना शेअर करायचा असेल तर शेअरही नक्की करा. चला मग आता अंडा करी बनवूया. अंडा करी तर तुम्ही नेहमी खात असाल, पण आज आपल्याला शेव घालून अंडा करी करायची आहे. अतिशय स्वादिष्ट होते अशी अंडा करी, नक्कीच करून बघा. अंडा करी करण्यासाठी हे आपण 8 बॉईल केलेले अंडे घेतलेले आहेत. त्यांचं वरचं कवच काढून घेऊ आणि अशा प्रकारे उभे त्यांना कापून घेऊ. अंडा करी करण्यासाठी आपण हे मसाले घेतलेले आहेत. हे आपण अर्धा वाटी खोबरं कापून घेतलेलं आहे आणि त्याला भाजून घेतलेलं आहे. साधारण 4 टेबलस्पून आपण धने घेतलेले आहेत. धनेही आपण भाजून घेतलेले आहेत. 2 टेबलस्पून जिरे घेतलेले आहे. 3 टेबलस्पून शोभ घेतलेली आहे. 1 तेजपान घेतलेला आहे. साधारण 1 इंच आपण दालचिनी घेतलेली आहे. 2 वेलदोडे घेतलेले आहेत. जर तुम्ही नेहमीच्या भाजीमध्ये आणखी दुसरे मसाले वापरत असाल तर तुम्ही वापरू शकता. या 5-6 आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. साधारण 1 मोठा कांदा आपण कापून घेतलेला आहे. हा मी कच्चा कांदा घेतलेला आहे. तुम्हाला भाजून घ्यायचा असेल तर घेऊ शकता. साधारण 1 इंच आपण आलं घेतलेलं आहे. हे लहान टमाटे आपण 3 घेतलेले आहेत. 2-3 काळ्या कोथिंबिरीच्या घेतलेल्या आहेत. आता आपण हा सर्व वाटणचा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घेणार आहोत. या वाटणच्या मसाल्यामध्ये तुम्हाला लाल मिरची घालायची असेल तर घालू शकता. हा वाटणचा मसाला आपण दळून तयार केलेला आहे. हे बॉईल अंडेही आपले टरफलं काढून कापून तयार आहेत. आपण वाटणच्या मसाल्यामध्ये लाल मिरची घातलेली नव्हती, त्यामुळे आपण ही लाल मिरची पावडर घेतलेली आहे. ही लाल मिरची पावडर तुमच्या टेस्टनुसार घ्या. हे हळद मीठही तुमच्या टेस्टनुसार घ्या. 1 टेबलस्पून आपण गरम मसाला पावडर घेतलेली आहे. आणि 1 वाटी आपण हे शेव घेतलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची आपण भाजीची शेव वापरतो ना, ती घ्यायची. चला मग आपण आता भाजी करण्याची तयारी करूया. भाजीसाठी आपण 3 पळ्या तेल घेतलेलं आहे. तुम्ही तेल कमी किंवा जास्त वापरत असाल त्यानुसार घ्या. तेल आपण गॅसवर कढईमध्ये ठेवलेलं आहे. हे हलकंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत. गरम मसाला पावडर तीही घालून घेऊ. हलक्याशा गरम तेलामध्ये जर आपण मिरची पावडर घातली तर तवंग खूप छान येतो भाजीला. आणि तेल जर जास्त तापलेलं असेल तर मिरची जळून कडवट लागू शकतं, हे लक्षात ठेवा. आता आपण ह्या मिरची घातलेल्या तेलामध्ये आपण वाटून ठेवलेला वाटणचा मसाला घालून घेणार आहोत. हळद मीठ घालून मिक्स करून घेऊ. तर ह्या मसाल्यांना आपण व्यवस्थित फोडणी बसू देऊया. त्यासाठी आपण मसाल्यांचा वास उडू नये म्हणून झाकण ठेवून घेणार आहोत आणि हा मंद गॅसवरच ही फोडणी द्यायची. आता सर्व मसाल्याला व्यवस्थित फोडणी बसलेली आहे. हे बघा, तेलही सुटलेलं आहे. आता आपण मिक्सरचं भांडं देऊन पाणी घालून घेणार आहोत, म्हणजे आपला मसालाही वाया जाणार नाही. आपल्याला ह्या भाजीमध्ये शेव घालायची आहे, त्यामुळे थोडं पाणी जास्त घालायचं, कारण शेव हे पाणी ओढून घेते, त्यामुळे पाणी थोडं जास्त घालायचं. आता आपण भाजीला उकळी येऊ देऊया. 1 उकळी आल्यानंतर आपण भाजीमध्ये शेव घालून घेणार आहोत. मिक्स करून घेऊ आणि साधारण
3-4 मिनटं आपण ही शेव शिजू देऊया। साधारण 3-4 मिनिटानंतर आपण आता ह्या भाजीमध्ये आपण बॉईल करून कापून ठेवलेले होते ते अंडी घालून घेऊ। भाजीमध्ये अंडी टाकताना हलक्या हाताने टाकायची। आणि आता आपण हलक्या हातानेच ही भाजी मिक्स करून घेऊ। साधारण 1 उकळी आल्यानंतर आपली भाजी तयार आहे। तर मग नक्कीच करून बघा। शेव घालून अंडा करी खूप स्वादिष्ट अशी होते आणि कशी झालेली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुम्हाला मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करा असं वाटलं तर शेअरही नक्की करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।